इकडे ये. ए भाई, ही रक्कम जी आहे ना ती त्या मुलीच्या घरच्यांना दे. आमच्याकडनं एक छोटीशी मदत आहे. हा, काय आता ती मुलगी गेली, तिला काही आम्ही परत आणू शकत नाही, पण निदान ह्यानं थोडासा त्यांना आधार मिळेल. खरं म्हणजे आम्ही स्वतःच तिथे जाणार होतो, स्वतःच त्यांना सुपूर्द करणार होतो ही रक्कम, पण आता तब्येतीच्या अस्वास्थ्यामुळे आम्ही जाऊ शकत नाही. मणी सर, मी हॉस्टेलला जाऊन येते. लेडीज हॉस्टेलमध्ये एका मुलीची आत्महत्या. मुंबई स्थित लेडीज हॉस्टेलमध्ये स्वाती नामक मुलीने आपल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याच्या बातमीने मुंबईकर हादरले आहेत. आमचा प्रतिनिधी हे सांगतो की स्वाती ज्या तरुणीने आत्महत्या केली तिच्यासह हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलींना मात्र ती आत्महत्या करेल असं वाटत नाही. मग काय आहे स्वातीच्या मृत्यूचं कारण? ही आत्महत्या नाही तर काय आहे? पोलीस याचा तपास कधी करणार? कोण जबाबदार असेल स्वातीच्या मृत्यूला? त्या नराधमाला पोलीस पकडणार का? स्वातीला न्याय कधी मिळणार? सुजित, तू काही काय बघत असतेस संचिता? यार, मूर्ख आहे ते लोक. कुठल्याही गोष्टीवर चर्चा करत बसतात. आता केली आहे ना त्या मुलीने आत्महत्या, मग ठीक आहे ना. कुठल्याही गोष्टीला हवा देत राहतात हे मूर्ख. शिल शिल शिल, अचानक काय झालं? तुझे ते काय वागणं आहे? तुझी तुझा या केसशी काही संबंध आहे का? तुझी काय विचारतेय मी? तुझा स्वातीच्या केसशी काही संबंध आहे का? सुजित, सुजित प्लीज. माझा या केसशी काहीच संबंध नाहीये. पण हे सगळं बघितलं ना की मी जेलमध्ये होतो ते दिवस मला आठवायला लागतात. तुला आठवतोय ना त्यावेळेला हेच मीडियावाले माझ्याविषयी किती किती खोटं बोलत राहायचे न्यूज चॅनलवर. खोट्या बातम्या छापल्या होत्या. मला बदनाम केलं होतं ते सगळं आठवत राहतं मला आणि मला त्रास होतो म्हणून मी तसा रिॲक्ट झालो. या केसशी संबंध नाहीये पण मला ते सगळं आठवत राहतं. मला ते सगळं आठवतं. मला ही स्वानंदी कुठे गेली काय माहित. अरे वा, गुरुजीची भविष्यवाणी खरी होणार तर. घरात कोणीतरी येणार ग. काय संचिता? ए सॉरी या, मी मध्ये झाले. पण ही स्वानंदी कुठे गेली काहीच कळत नाहीये. तुम्ही बसा, मी तिला बोलवून आले. नाही 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 मामा, मी बघते. तुम्हाला कशाला त्रास? आले मी, आले. अगं सरपोतदार साहेबांनी उगाच पैसे दिले. आता जेसीला भेटायला पोलीस स्टेशनला जाऊ की पैसे द्यायला जाऊ? आधीच उशीर झालाय. आधी तिला भेटते. आणि काय ग, कुठे चालली आहेस इतक्या घाईत तू? आज सुद्धा घरातली कामं सोडून फिरायला चालली आहेस का? मी आणि मम्मा कन्सिडरेट आहोत याचा अर्थ तू मनमानी करशील असा नाही होत ना. आम्ही काही बोलत नाही म्हणजे तू भटकायला मोकळी असं वाटतंय का तुला? मम्मा मगापासून तुला हाका मारताय. त्यांचा घसा सुकलाय आणि तू मस्त उंडगायला निघालीस. संचिता मॅडम उंडगायला नाही निघाले, हॉस्टेलला जात होते. ती स्वाती तिच्या आई वडिलांना मदत करायची. नाव यू गॉट अ न्यू टॉय. विसरलेच होते मी. छान कारण सापडलंय ना आता तुला त्या स्वातीच्या डेथचं. आता ते कारण सगळीकडे चिकटवायचं आणि फिरायला जायचं. काय हुशार आहेस यार तू. आणि ज्या स्वातीच्या डेथचं कारण देतेस ना तू, ती काही धुतल्या तांदळासारखी नव्हती अगं.
आणि तू कुणाला सांगतेस हे सगळं मला? अगं मी राहिले ते हॉस्टेलमध्ये, तिथल्या मुली कशा आहेत हे सगळं माहितीये मला. ती स्वाती रात्री अपरात्री यायची, दिवसभर चॅट करत असायची, फोनवर असायची, कुठे जायची, काय करायची, कुणाशी बोलायची हे माहितीये तुला? आणि तू तिचं कारण देतेस नाही मला? अगं अगदी ऑर्डिनरी होती ती, पण तिचे नखरे असे की जणू काही ही कुबेराच्याच घरात जन्माला आली आहे. संचिता मॅडम बस. अहो तोंड सांभाळून बोला. मी स्वातीबद्दल एक शब्द कुणावर आवाज चढवतीस तू? माझ्यावर? संचिता सरपोतदारवर? आनंदी, हे माझं घर, माझ्या घराच्या दारात उभी आहेस तू, नशीब समज. माझ्यावर आवाज नाही चढवायचा, आणि मी जे पाहीन ते मी बोलणार. यापुढे जर आवाज चढवलास ना तर याद राख. आणि नाही जायचं तू कुठे. मम्मा हाका मारतायत, घरात कामं पडली आहेत, चुपचाप कामाला लाग. चल. माझं महत्वाचं काम आहे ते करून मी लगेच येते. कान बंद आहेत तुझे, ऐकू येत नाही तुला? मम्मा हाका मारताय, घरात कामं पडली आहेत, चुपचाप कामं करायची. अहो मी खरंच जाऊन येते. मी संचिता मॅडम मी करते काम आल्यावर. ऐका, माझं खरंच महत्वाचं काम आहे मला. अगदी वेळेत गेले मी आणि हिला पकडली म्हणजे चोरी करत होती की काय? हो, कामचोरी करून बाहेर भटकायला चालली होती. शाब्बास संचिता. स्वानंदी, तुझा काम चुकारपणा काही जात नाही ना? किती वेळा सांगितलंय तुला, तुझ्याशी बोलणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी. जाऊ दे, जा आणि नाश्ता बनव, आणि लवकरात लवकर बनव. हळूबाई सारखं लंच पर्यंत नाश्ता देऊ नकोस आम्हाला, कळलं? चल निघ. एक मम्मा, नाश्ता होत राहिलो, आणि आत्ताच तुम्ही कॉफी प्यायलात ना. मला काय वाटतंय, आपल्या घरातल्या स्टेअरकेस खूप खराब झाल्या. मम्मा, मगाशी घसरले मी त्यावरून. खूप दिवसात साफसफाई नाही झाली हो. अगं मग नोकरांना सांग, करतील ते साफ. मम्मा, आपल्या घरातले सगळे नोकर बिझी आहेत. सो मी असं म्हणत होते की आपण ठीक आहे. स्वानंदी, नाश्त्याचा नोकर बघतील. तू ना ह्या पायऱ्या साफ करून घे, स्वच्छ करा. मला जराही धूळ नकोय त्याच्यावर, कळलं? मी आलेच लवकर. माझं महत्वाचं महत्वाचं काम. घरातली कामं पण महत्वाचीच आहे. जा, आवर जा. हो बेबी, प्लीज. स्वानंदी, माझ्या अंगावर आवाज चढवलायस. आता या पायऱ्या पुसताना मी तुझी काय हालत करतेय ते बघ फक्त. मी लगेच काम संपवते आणि जेसीला भेटायला जाते. आधीच लय उशीर झाला. चला, कामाला लागा. करायचं या स्वानंदीचं? इतका त्रास देते मी हिला, माझ्यावर काहीच परिणाम होत नाहीये त्याचा. आणखी कुठल्या पद्धतीने हिला त्रास द्यायचा?
आई गो, स्वानंदी, अरे स्वानंदी, आई गो, स्वानंदी, स्वानंदी. स्वानंदी काय झालं? कसं काय पडलं तुम्ही? आणि सर माझं पोट. स्वानंदी कशी पडली सगळं? तू का बघून काम करत नाहीस? आम्ही तुला सांगतो ना, नको काम करू, नको काम करू, का ऐकत नाहीस तू आमचं? डॅड, तुम्हाला असं वाटेल की हिला आम्ही कामं लावतो, पण ही स्वतःहून सगळी कामं करत असते, आमचं काही ऐकत नाही. स्वानंदी काय अशी करतेस तू? जरा काळजी घ्यायला नको का स्वतःची? आणि कर माझं पोट. हो हो हो, एक मणी तिला रूम मध्ये घेऊन जा, मी डॉक्टरांना फोन करतो. उचल, सावकाश. सावकाश सावकाश. आणि सर माझं पोट. सावकाश. हा हॅलो डॉक्टर, खासदार सरपोतदार बोलतोय. आमच्या घरात एक इमर्जन्सी आहे, लवकर या. हो. हो, आणि बघा साबणाचं पाणी आहे. संचिता मूर्ख, अक्कल आहे तुला? मी पडले असते ना. मम्मा, हाच प्लान होता माझा. अगं, तुला कळतंय का काही? ह्या ना कळलं मी स्वानंदीला पायऱ्या पुसायला लावल्यात तर माझं काही खरं नाही. मला भीती वाटते गयांची खूप. मम्मा, डॅडची भीती बाळगण्यापेक्षा स्वानंदी ऑलमोस्ट पोटावर पडली आहे याचा आनंद माना. आणि कधी कधी ना शांतपणे केलेली कामं गाजावाजा केलेल्या कामांपेक्षा जास्त चांगले रिझल्ट देतात. आणि स्वानंदी ज्या पद्धतीनं पोटावर पडलीये त्यावरून ती वाचण्याची शक्यता कमी आहे मामा. हवलदार पोलीस स्टेशनच्या हवेला सुद्धा कानटोळे असतात. काय रुमाल? तुमच्या स्वातीचा फोन येतो आणि हे बघा, फक्त 10 मिनिटं आहेत तुमच्याकडे. 10 मिनिटांमध्ये या फोनचं जे करायचंय ना ते करा. आणि हा, ह्याच्यात काय शोधायचंय, काय टिपायचं असेल ना ते आत्ताच करा. सारखा सारखा मला फोन घेऊन यायला जमणार नाही. आलोच मी. स्वानंदी, का क्रुशियल एव्हिडन्स आपल्या हाती लागला आणि तू कुठे राहिलीयस? कॉल करते. स्वानंदी प्लीज कॉल उचल ग. स्वानंदी, तपासून झालं का? हो, आताच. स्वानंदी, एक मिनिट. सावकाश. डॉक्टर, आता कशी आहे स्वानंदी आणि बाळाची तब्येत? डॉक्टर सांगा ना, बाळ आणि स्वानंदी कसे आहेत आता? मणी, स्वानंदी आणि बाळ खरंच दोघे नशीबवान आहेत. इतक्या जोरात पोटावर पडूनही जास्त गंभीर मार नाही लागला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे बाळ सुखरूप आहे. खरंच डॉक्टर? हो. ऐकलं स्वानंदी, तुम्ही आणि बाळाची तब्येत एकदम व्यवस्थित आहे, दोघे सुखरूप आहात. स्वानंदी, काळजी घ्यायला हवी खूप. अशी कशी पडलीस? लक्ष नव्हतं का? नाही मॅडम, लक्ष होतं माझं, पण माहिती नाही पाय कसा घसरला. लक्ष असतं ना तर पाय घसरलंच नसतं स्वानंदी. या कंडिशन मध्ये जबाबदारीने वागलं पाहिजे. प्रत्येक पाऊल टाकताना काळजी घ्यायला हवी आणि अंग मेहनतीचं काम पूर्णपणे बंद कर. आणि खरंच तू आणि तुझं बाळ नशिबवान आहात. अनेकदा अपघातातून तुम्ही वाचलात. यातून शिकायला हवं, परत असं घडू नये याची काळजी घ्यायला हवी. जबाबदारीने वागलं पाहिजे स्वानंदी. हो मॅडम, मी घेईन काळजी.
असं बेजबाबदारीने वागलात तर मेडिकल सायन्सही काहीही मदत करू शकणार नाही. आणि असं परत घडलं तर बाळ आणि आई यांच्या जीवाला धोका असेल. शा यार, हे फोन मध्ये एकही मेसेज नाहीये, चॅट्स नाहीयेत, काहीच सापडत नाहीये. काही ॲबनॉर्मल गोष्ट सापडतच नाही. आय मीन सगळंच नॉर्मल आहे. म्हणजे ह्याचा अर्थ पोलीस म्हणतात तसं स्वातीने नाही 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 नाही, मी कॉल लॉग्स चेक करते त्याचे. यार काहीच सापडत नाहीये. मला फोन जमा करावा लागेल. काय करताय तुम्ही? हो मॅडम, तुम्हाला समजत कसं नाही, साहेबांची याची वेळ झाली आणि हा फोन जर त्यांना जागेवर दिसला नाही ना मी सस्पेंड होईल. हे बघा, इथं तुमची आणि माझी जुनी ओळख म्हणून मी तुम्हाला फोन दिला, रिस्क घेऊन. आणि तुम्ही काय पोलिसांना वेडा समजता? त्या अशा फोनमध्ये तुम्हाला काय पुरावे मिळणार? आम्ही शोधला, आम्ही तर हे केसच क्लोज करणार आहोत. आणि हे बघा, मी तुम्हाला हा फोन दिलाय हे कोणाला सांगू नका. तुम्ही पत्रकार आहात ना म्हणून बोल. ओ थांब 10 मिनिटं. यार आनंदी, स्वानंदी कॉल उचल ग. डॉक्टर हे काय बोलताय तुम्ही? मी आहे तेच सांगते. स्वानंदी आता अशा स्टेज मध्ये आहे, तिने स्वतःची खूप काळजी घ्यायला हवी. तिनेच तिची काळजी नाही घेतली तर मी काय, कोणताही डॉक्टर तिला वाचवू शकणार नाही. आणि तिला आता बेड रेस्टची गरज आहे. या गोळ्या मेडिकल मधून आणा आणि प्रत्येक मील नंतर एक गोळी द्या. हो. आणि तिच्या पोटात दुखलं तर मला लगेच कळवा. चला येते. स्वानंदी काय अगं हे, बरं वाटतंय का आता? अशी कशी पडतेस ग तू? आणि डॉक्टर अगदी बरोबर बोलल्या. नशीबवानेच बाई, तू सुद्धा आणि तुझं बाळ सुद्धा दोघेही सुखरूप आहात. स्वानंदी, देवाचे आभार मान. देवा, वाचवलंस. थँक्यू व्हेरी मच. नाही काय स्वानंदी हे, जरा काळजी घेता येत नाही का तुला स्वतःची? आणि मी ऑब्झर्व केलं, तू एरवी नाही पडत. जेव्हा काम करतेस ना तेव्हाच पडतेस. म्हणजे याआधी सुद्धा असंच झालंय नाही का? काम करताना स्वानंदी पडली, असा आरडाओरडा होतो आणि मग स्वानंदी रजेवर. स्वानंदी मस्त आराम करणार, घरातली कामं तशीच राहणार. स्वानंदी, हा योगायोग नाहीये का ग? हा काय म्हणे? संचिता, काय बोलतेस तू हे? अरे वेळ काय आणि अशा वेळेला तू हे विचारतेस तिला? डॅड, मी फक्त अरे स्वानंदीला लागलंय, नशीब गंभीर दुखापत झालेली नाहीये. तेव्हा तिची विचारपूस करायचं सोडून तू काय बोलतेस हे? हे बघ, असंच विचारायचं असेल ना तर त्यापेक्षा न विचारलेलं जास्त बरं होईल. स्वानंदी बाळा, कशी आहेस तू? जिथे लागलंय तिथे जास्त दुखत नाहीये ना? म्हणजे आता डॉक्टरांनी तुला औषध दिली आहेत तर ते पेन लवकर बरं होईल तुझा. स्वतःकडे लक्ष दे. आता तू स्वतःची आणि बाळाची काळजी घे. आणि म्हणी, स्वानंदीला पूर्ण बरं होईस तोवर तू तिच्या बरोबर थांबायचंयस. पण साहेब, काम आहेत ना. अरे कामाचं मी बघून घेईन, त्याची काळजी करू नकोस. स्वानंदीची काळजी घे, तिला काय हवंय नकोय त्याच्याकडे लक्ष दे. काम काय मी बघून करू नकोस. डॅड ओके? मी ओके. बरं वाटत नाही का? नाही, मी ठीक आहे. तू फक्त स्वानंदीकडे लक्ष दे. हा, तिची काळजी घे तू. चला.
स्वानंदी मी तुम्हाला फळं कापून आणतो पण बरं वाटेल. स्वानंदी हे फळं खाल्ल्यानंतर तुम्हाला ताकद येईल, बरं वाटेल जरा. आणि मी बाहेर जाईल तेव्हा येताना गोळ्या औषधं पण घेऊन येतो. जेसी माझी वाट बघत असणार. मी जाऊ पण शकत नाहीये. मुली सरांसमोर तिला फोनही करता येणार नाही. मला साहेबांची काळजी घ्यायला हवी. त्यांची तब्येत ठीक नाहीये, त्यांना आरामाची गरज आहे. त्यांना कामाचा स्ट्रेस होता कामा नये. पण मग स्वानंदी, त्यांनाही माझी गरज आहे. मी त्यांना सोडून कसं जाऊ?